मित्रांनो, सध्या आपण फ्युचर आणि ऑप्शन या सेगमेंटबद्दल माहिती करून घेत आहोत. त्यातील फ्युचर म्हणजे काय हे आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे. या भागात आपण ऑप्शन बद्दल माहिती करून घेणार आहोत. ऑप्शनचा मराठी अर्थ होतो पर्याय. तर यामध्ये आपल्याला शेअर बाजारात तेजी असो किंवा मंदी असो या दोन्हीही डायरेक्शनमध्ये ट्रेडिंग करण्याचे पर्याय उपलब्ध असतात. तसेच ऑप्शनमध्ये आपण शेअर्सच्या भविष्यातील किमतीवरती सट्टा लावत असतो, म्हणूनच याला सट्टा बाजार सुद्धा म्हणतात. ऑप्शनमध्ये फ्युचर प्रमाणेच आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट सुद्धा करावा लागतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टला एक्सपायरी डेट सुद्धा असते, ती म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी. या एक्सपायरी डेटच्या अगोदर हा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा क्लोज करणे गरजेचे असते. फ्युचर आणि ऑप्शन हे दोघे जरी एकमेकांशी संलग्न असले तरी सुद्धा या दोघांमध्ये बराच फरक आहे. तो म्हणजे फ्युचरमध्ये आपण कंपनीच्या शेअर्सच्या भविष्यातील किमतीवर खरेदी विक्री करण्याचा करार करत असतो, पण ऑप्शनमध्ये आपण शेअर्सच्या भविष्यातील किमतीवरती सट्टा लावत असतो. त्यानंतरचा दुसरा फरक आहे तो म्हणजे फ्युचरमध्ये आपण ग्रुप ऑफ शेअर्स खरेदी करत असतो आणि शेअर्सच्या किमतीमधील बदलाप्रमाणे आपल्याला नफा किंवा तोटा होत असतो. पण ऑप्शनमध्ये आपण शेअर्सच्या भविष्यातील किमतीवरती सट्टा लावत असतो आणि त्यामुळे शेअर्सच्या किमतीमधील होणाऱ्या बदलाप्रमाणे आपल्याला नफा आणि तोटा तो होतच असतो. त्याशिवाय हा बदल किती जलद गतीने किंवा किती कमी वेळामध्ये होतो त्याप्रमाणे सुद्धा आपला नफा आणि तोटा हा ठरत असतो. थोडक्यात काय तर ऑप्शनमध्ये नफा आणि तोट्यावरती वेळेचा परिणाम हा होत असतो. याला सामाजिक भाषा समजून घ्यायचं असेल तर आपण उदाहरण म्हणून पाहूया की आपण जेव्हा बाजारामध्ये फळे किंवा भाजी खरेदीसाठी जात असतो तेव्हा त्या भाजीच्या सप्लाय आणि डिमांड याप्रमाणे तर त्यांची किंमत कमी जास्त होत असतेच आहे, पण त्याशिवाय भाजी ही किती ताजी आहे किंवा किती जुनी आहे त्याप्रमाणे सुद्धा त्या भाजीची किंमत कमी जास्त होत असते. तसेच आपण जर पाहिलं असेल तर अगदी सकाळी भाजीला किंमत ही जास्त असते आणि दिवसा अखेरपर्यंत त्याच भाजीची किंमत ही थोडीशी कमी झालेली असते. थोडक्यात काय तर भाजीच्या किमतीवरती वेळेचा परिणाम झाला असतो. तसाच प्रकार ऑप्शन या प्रकारामध्ये होत असतो. याला शेअर बाजाराच्या भाषेमध्ये किंवा शेअर बाजाराच्या एखाद्या उदाहरणाने समजून घेण्याचा आपण एक प्रयत्न करूया. उदाहरण म्हणून आपण एचडीएफसी बँकेला घेऊ. एचडीएफसी बँकेची सध्याची शेअरची किंमत चालू आहे 1950 रुपये. तर समजा आपल्याला असं वाटते की काही दिवसानंतर या एचडीएफसी बँकेच्या शेअरची किंमत 2000 रुपयापर्यंत जाऊ शकते, म्हणून आपण 2000 रुपये या किमतीवरती एक सट्टा लावतो. त्यासाठी आपल्याला एक ठराविक प्रीमियम पे करावा लागतो. जेव्हा आपण हा सट्टा लावतो त्याच्यानंतर जर शेअर बाजारामध्ये त्या शेअर्सची किंमत 2000 पर्यंत जलद गतीने गेली तर त्याप्रमाणे आपल्याला एक चांगला नफा होतो आणि तेवढ्याच जलद गतीने सुद्धा तो नफा होतो. पण समजा काही कारणास्तव जर शेअर्सची किंमत वाढत असेल पण एकदम कमी संत गतीने वाढत असेल किंवा त्या शेअर्सची प्राइस ही एकाच रेंजमध्ये कन्सल्ट होत असेल तर मात्र आपण जो प्रीमियम पे केलेला आहे त्याच्यामध्ये झीज होत असते. त्याला शेअर बाजाराच्या भाषेमध्ये प्रीमियम इरोजन झाला असं म्हणतात आणि त्यामुळे आपल्याला एक नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं. तसेच जर समजा शेअर्सची किंमत आपण जे निवडलेला प्राइस आहे 2000 रुपये त्याच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे थोडक्यामध्ये शेअरची किंमत हे खाली घसरली तर मात्र आपल्याला एका चांगल्या नुकसानीला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. किंवा कित्येक वेळेला तर आपला जो पे केलेला प्रीमियम आहे तो अगदी 0 रुपये सुद्धा होतो. त्यामुळे ऑप्शनमध्ये वेळ हा आपला मित्र आणि शत्रू असतो. थोडक्यात सांगायचं तर ऑप्शन हे एक दोनधारी हत्यारासारखं आहे. ज्याला हे हत्यार चालण्याचा अभ्यास आणि अनुभव आहे त्याच्यासाठी हे एकदम फायदेशीर आहे. पण जर हे हत्यार चुकीच्या पद्धतीने चाललं तर मात्र चालवणाऱ्यालाच हे खूप घातक ठरू शकतं. त्यामुळे ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताना टेक्निकल अनालिसिसचा गाढा अभ्यास असणे गरजेचे आहे. तसेच शेअर बाजारामध्ये ट्रेडिंगचा चांगला अनुभव सुद्धा असणे गरजेचे आहे. ऑप्शनमध्ये आपण फ्युचर प्रमाणेच जे बाजारामधील मानांकन आहेत जे निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी यांच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. तसेच कमोडिटी सेक्टरमध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकतो. याशिवाय करन्सीमध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकतो आपण. तर मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा